सात्विक प्रेमाची भूक. मला माझ्या वडिलांनी पालगडपासून 6 कोसावरच्या दापोली गावी इंग्रजी शिकायला ठेवलं होतं. दर शनिवारी रविवारी मी चालत पालगडला यायचो. आई वडील भाऊ यांचं प्रेम घेऊन सोमवारी चालत दापोलीला परत जायचो. असाच एका शनिवारी रमत गमत मी परत घरी पोहोचलो. दिवे लागले होते. आई म्हणाली, श्याम, उशिरा का आलास? लवकर निघावं, नाहीतर सकाळी यायचंस. आई, तुला पाहायला आलो. तू प्रेमानं पाहिलंस की शक्ती येते. आईनं माझ्या पायांना तेल लावलं. गरम पाण्यानं पाय धुतले. बरं वाटलं. तेवढ्यात वडील आले. कोठून तरी आले असावेत. मला पाहून त्यांना आनंद झाला नाही. उलट केस वाढवले म्हणून रागावले. मी प्रेमाचा भुकेला होऊन आलो. मला शिव्या मिळाल्या. आईनं समजूत काढली. आम्ही जेवायला बसलो. आईनं हळूच मला एकट्यालाच दही वाढलं. त्याच आईचा मी मुलगा. मी त्यातलं निम्म दही भावाच्या पानात घातलं. दुसऱ्या दिवशी पहाटे आईच्या कुशीत तिच्या ओव्या ऐकल्या. दुसऱ्या दिवशी न्हाव्याला बोलावून केस कापून घेतले. वडिलांनी मला आवडतात म्हणून पातोळी करण्यासाठी हळदीची पानं आणली. पातोळी म्हणजे पानात गुंडाळून तांदूळाच्या पिठाची धिरडी करायची व ती ओल्या खोबऱ्याच्या रसाबरोबर खायची. वडील म्हणाले, श्याम, काटक्या घाल. आंघोळ करतो व तुझ्यासाठी गणपतीला एकादशनी करतो. वडिलांचं माझ्यावरचं प्रेम पाहून मी लाजलो, शरमलो. माझं बरं व्हावं, भलं व्हावं म्हणून ते प्रेमानं करतात. मी मनाशी ठरवलं, माझ्यावर प्रेम करणाऱ्या, माझ्या भल्यासाठी झटणाऱ्याला मदत करायची. त्या दिवशी मी वडिलांसाठी पूजेसाठी आणि आईला स्वयंपाकात मदत केली. ते पाहून जेवताना वडिलांनी मला आग्रहानं पातोळा वाढला. जेवण झाल्यावर मी आईला मदत केली. आईनं माझं फाटलेलं धोतर शिवून दिलं. रात्री वडिलांनी सुंदर गोष्ट सांगितली. दुसऱ्या दिवशी मी पहाटे उठलो. आईनं भात केला होता. मेतकूट भात खाल्ला. आई वडिलांना नमस्कार केला. वडील म्हणाले, मी बोललो म्हणून रागावू नकोस. नीट वाग, अभ्यास कर. मी भावांना कुरवाळून निघालो. वडील थोड्या अंतरापर्यंत पोहोचवायला आले होते. येताना मी प्रेम मिळावं म्हणून रडत होतो. आता जाताना भरपूर प्रेम मिळालं म्हणून रडत रडत जात होतो.